नमस्कार. टिटबिट डेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. कोल्हापूरची स्पेशालिटी म्हणजे झणझणीत कटवडा. आज आपण हीच रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण कटवड्याचा कट बनवून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी कढई आधीच गरम करायला ठेवली होती. त्यामध्ये आता इथे मी 1/4 कप सुकं खोबरं घेतलं आहे आणि याला छान असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. खोबरं इथे छान लालसर दिसत आहे. आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता इथे 1 टीस्पून खसखस घेतली आहे. ती सुद्धा आपण 4 ते 5 सेकंद फक्त परतून घ्यायची आणि बाजूला काढून घेऊयात. त्यानंतर कढईमध्ये अगदी 2 टीस्पून तेल घातलं आहे आणि त्यामध्ये एक अख्खा चिरलेला कांदा घातलेला आहे आणि कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा, म्हणजे त्याचा जो कच्चटपणा असतो तो निघून जातो. कांदा इथे थोडा थोडा लालसर दिसायला लागला आहे. तर आता याच कांद्यामध्ये आपण एक पूर्ण चिरलेला टोमॅटो घालून घेऊया आणि तो देखील छान परतून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता कांदा टोमॅटो छान परतला गेला आहे. तर त्याला देखील आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आता त्यानंतर कढईमध्ये अगदी 1 टीस्पून तेल घालूयात आणि यामध्ये मसाल्याचं जे सामान असतं ते परतून घेऊया. इथे मी मसाल्याचा मोठा वेलदोडा, 2 छोटे वेलदोडे आणि 2 छोटे तुकडे दालचिनी हे घेतलं आहे आणि त्यालासुद्धा आपण तेलामध्ये छान परतून घेऊयात. एकदा की हे व्यवस्थित परतून झाले की आपण हे सुद्धा एका डिशमध्ये साईडला काढून घेऊयात. आता 10 ते 12 काळे मिरे घालून घेऊयात आणि 4 ते 5 लवंगा यांनासुद्धा तेलामध्ये छान परतून घेऊयात आणि एकदा परतून झालं की त्यांनासुद्धा साईडला डिशमध्ये काढून घेऊयात. आता इथे तेलामध्ये मी अगदी अर्धं दगडफूल घातलं आहे. ते सुद्धा अगदी 1-2 सेकंद परतून घ्यायचं आणि काढून घ्यायचं बाजूला. त्यानंतर 2 टीस्पून धणे ते सुद्धा तेलामध्ये छान परतलेत आणि बाजूला काढून घेतलेत. आता तेलामध्ये जिरे 1 टीस्पून जिरे व्यवस्थित परतून घेतोय आणि ते परतून झाले की त्यांना देखील आपण डिशमध्ये काढून घेऊयात. आता तेलामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे असं हे सुद्धा छान व्यवस्थित परतून घेऊया लालसर होईपर्यंत आणि ते सुद्धा डिशमध्ये बाजूला काढून घेऊयात. तर आता इथे तुम्ही बघू शकता कटासाठी जो आपल्याला मसाला लागतो तो इथे तयार आहे. याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण इथे वड्याची तयारी करूया. त्यासाठी मी इथे एक साधारण 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि 1 इंच आलं हे छान मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आणि 7 ते 8 उकडलेल्या बटाट्यांना मी इथं स्मॅश करून घेतलं आहे. त्यामध्ये मी ते वाटण इथे घालून घेतलेलं आहे. कटाचा मसाला थंड झाला आहे. तर आता याला आपण मिक्सरमध्ये घालून ह्याचं छान असं वाटण घालूया. जसं लागेल तसं आपण इथे पाणी घालूया. एकदमच जास्त पाणी पहिले नाही घालायचं. ज्या प्रमाणात लागेल त्या प्रमाणात घालून घ्यायचं. आता कढईमध्ये मी 4 टेबलस्पून तेल घेतलं आहे. आपल्याला छान तर्री हवी आहे त्यामुळे तेल थोडं जास्त लागेल. त्यानंतर पाव चमचा हिंग आणि मग आपला जो वाटलेला मसाला आहे तो वाटलेला मसाला मी इथे घातला आहे आणि त्याचबरोबर तेलामध्ये मी 2 चमचे काश्मीरी रेड चिली पावडर घातली आहे, ज्यामुळे रंग खूप छान येईल त्याला. त्यानंतर इथे मी 1 अर्धा चमचा हळद
आणि 2 चमचे कोल्हापुरी तिखट घातलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट कमी जास्त करा, पण कटवडा म्हणजे झणझणीत असलाच पाहिजे. त्याला आपण छान तेलामध्ये परतून घेऊया, म्हणजे मसाल्याचा जो कच्चटपणा असतो तो निघून जाईल. जेव्हा या मसाल्याला साईडनी असं थोडं थोडं तेल सुटायला लागेल, त्यावेळेस समजायचं की आपला मसाला आता तयार आहे. तर इथे मसाला तयार झाला आहे, त्यामुळे मी इथे थोडं थोडं करत गरम पाणी घालते आहे. गरम पाणी घातल्यामुळे काय होतं की तर्री जास्त येते. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित ह्याला छान उकळी आणू द्यायची. इथे छान कटाला उकळी आली आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त तर्री आली ह्याला. ह्याच्यावर आता आपण भरपूर सारी कोथिंबीर घालूयात आणि याला साईडला ठेवून देऊयात आणि आता आपण वडे बनवून घेऊयात. तर इथे आपण वड्यामध्ये वाटण घालून घेतलं होतं, त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. इतकी सुंदर चव येते ना लिंबामुळे बटाट्या वड्याला. तुम्ही एकदा जरूर करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही चव कशी वाटली. आता आपण हे छान बटाट्या वड्याचं पीठ मळून घेऊयात आणि मग मस्त त्याचे गोल गोल वडे बनवायचे. वा, माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी सुटतंय. आता दोन्ही हाताला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि गोल गोल बटाटे वळून घ्यायचे. हाताला तेल लावल्यामुळे काय होतं की बटाटा हाताला चिटकत नाही. अशा प्रकारे मी सगळे बटाटे वडे बनवलेत. आता आपण बेसनाचं पीठ बनवूयात. तर त्यासाठी मी 2 चमचे बेसनाचं पीठ, त्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ, मीठ, कोथिंबीर, हळद, तिखट आणि हातावर चुरलेला ओवा हे सगळं घालून व्यवस्थित मिक्स केलं आहे. आणि आता यामध्ये थोडं थोडं जसजसं लागेल तसतसं पाणी घालत याला व्यवस्थित मिक्स करूयात. पाणी एकदम नाही घालायचं, नाही तर मग खूप पातळ होईल. त्यामुळे थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी घालत घालत आपण याला छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण 1 चमचा गरम तेल घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. गरम तेलामुळे काय होतं की वडे जे असतात ते एकदम खुसखुशीत होतात. आता आपण गोल गोल केलेले जे वडे होते बटाट्याचे ते छान या पिठामध्ये घोळवून घेऊया आणि गरम गरम उकळत्या तेलामध्ये सोडून मस्त लालसर होईपर्यंत तळून घेऊयात. आता वडे छान तळून झालेत, तर आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि कटवडा सर्व करूया. तर त्यासाठी एका डिशमध्ये आधी मी गरम गरम कट घेते आहे आणि मग त्यामध्ये तळलेले गरम गरम वडे आहेत ते आपण ठेवूयात आणि ह्याच्यावर मस्तपैकी कांदा पेरूया, कोथिंबीर पेरूयात, शेव असेल तर बारीक शेव घालायची, मस्त लिंबू पिळायचं आणि झणझणीत अशा कटवड्यावर ताव मारायचा. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.